Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi, and in today's spoken English session I am going to list down some commonly used verbs with their meanings, and I am going to do it alphabetically, that is A to Z. So for each alphabet there will be a verb. Isn't it an interesting activity? Now let me remind you, verbs are action words, क्रियापद. सो नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या स्पोकन इंग्लिश सेशनमध्ये आपण A to Z अल्फाबेटिकली एक एक वर्ब बघणार आहोत. वर्ब म्हणजे क्रियापद बघणार आहोत. त्याचा मी अर्थ सांगणार आहे. ही एक चांगली ॲक्टिव्हिटी राहील, जेणेकरून आपली व्होकॅब्लरी वाढायला मदत होईल. तर सुरुवात करूयात आपण. अल्फाबेट A. आस्क, ASK, आस्क म्हणजे विचारणे. BITE, बाईट म्हणजे चावणे. कॉल, CALL, कॉल म्हणजे बोलावणे. डान्स, DANCE, डान्स म्हणजे नाचणे. ईट, EAT, ईट म्हणजे खाणे. फील, FEEL, फील म्हणजे जाणणे किंवा समजणे. गो गो म्हणजे जा म्हणणे. हिअर, HEAR, हिअर म्हणजे ऐकणे. आय साठी वर्ब आहे आयडेंटिफाय, IDENTIFY, आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. जंप, JUMP, जंप म्हणजे उडी मारणे. कीप, KEEP, कीप म्हणजे ठेवणे. लुक, LOOK, लुक म्हणजे बघणे. मिक्स, MIX, मिक्स म्हणजे एकत्र करणे. NAME, नेम म्हणजे एखाद्याचं नाव ठेवणे. नेक्स्ट अल्फाबेट आहे ओबे, OBEY, ओबे म्हणजे ऐकणे. पुट, PUT, पुट म्हणजे ठेवणे. क्यू साठी वर्ब आहे क्विट, QUIT, क्विट म्हणजे सोडणे. रन, RUN, रन म्हणजे पळणे. सिट, SIT, सिट म्हणजे बसणे. टेक, TAKE, टेक म्हणजे घेणे. यूज म्हणजे वापरणे. वॉक, WALK, वॉक म्हणजे चालणे. पुढचा आहे एक्स. आता एक्ससाठी वर्ब आपल्याला वापरता येईल झेरॉक्स, XEROX, झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी काढणे. YELL म्हणजे ओरडणे. आणि सगळ्यात शेवटी आहे झिप,
टू झिप. ZIP झिप म्हणजे चेन लावणे. आता हे जे मी एक एक वर्ब्स सांगितले त्याचा एक अर्थ मी आपल्याला सांगितला. कदाचित त्या शब्दाचा त्या वर्बचा दुसराही अर्थ निघू शकेल. त्यातला एक एक अर्थ मी सांगितलेला आहे. तर अशी ही एक इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी होऊ शकते. A to Z मध्ये आज आपण एक एक वर्ब पाहिलं. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमची व्होकॅबलरी वाढायला मदत होईल. A to Z हे अल्फाबेट्स घ्यायचे आणि एक एक वर्ब आपल्याला येतं आहे का हे तपासून पाहायचं. नसेल येत तर आपल्याकडे मदत करायला माणसं आहेत. तर हळूहळू आपली व्होकॅबलरी बिल्ड व्हावी यासाठी ही ॲक्टिव्हिटी चांगली ठरू शकेल. आय होप हे सेशन इंटरेस्टिंग होतं आणि युजफुल पण होतं. सो आज या सेशनमध्ये A to Z मध्ये आपण वर्ब्स म्हणजे ॲक्शन वर्ड्स पाहिले. सो दिस इज ऑल फॉर टुडेज सेशन. थँक्यू.